आकाश. स्ट्राईकवर असतील रुपेश पाटील. पहिला चेंडू बाहेर टाकलेला चेंडू. पंचांचे हात झाले जमिनीला समांतर आणि इथे धाव आली एक अवांतर. अवांतर धावेने होईल श्री गणेशा. एक धावेने वाढेल धावफलक. आता कोणताही चेंडू झालेला नाही आणि अवांतरच्या स्वरूपात एक धाव वाढली. गोलंदाज आकाश पाटील. यावेळेस मिड विकेटच्या दिशेने खेळलेला चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाकडे गेला. तिथे झालेली अचूक पैकी आणि एक धाव येईल. गोपाल यांनी केलेले चांगले क्षेत्ररक्षण. फक्त एक धाव आली पहिल्या चेंडूवर. दुसरा चेंडू घेऊन आलाय गोलंदाज. यावेळेस सन्मान केला. चांगला चेंडू होता ऑफ स्टंपवर टाकलेला. सरळ खेळला तिथे गोलंदाजाने चांगलं क्षेत्ररक्षण केलं स्वतःच्याच गोलंदाजीवर आणि कोणती धाव आली नाही. 2 चेंडूंनंतर 2 धावा. तिसरा चेंडू घेऊन येतील. यावेळेस बाहेर टाकलेला चेंडू लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह म्हणू शकतो आपण. आणि पंचांचा इशारा आलाय. सीमा रेषे पार चौकार. 4 धावेने वाढेल धावफलक. 3 चेंडूंनंतर आता धावफलकावर असतील 6 धावा. हर्षल पाटील यांनी 2 चेंडूंचा सामना केला आणि एक चौकार लगावत 4 धावा वसूल केल्यात. तसेच रुपेश पाटील यांनी एका चेंडूवर 1 धाव घेतली. चौथा चेंडू घेऊन येईल आकाश पाटील. यावेळेस देखील बाहेर टाकलेला चेंडू पॉइंटच्या दिशेने गेलाय. याही वेळेस सेम रिझल्ट. 4 धावा चौकार. लगातार दुसरा 4 आला ह्या षटकामध्ये. 4 चेंडूंमध्ये डबल फिगर्स ऑन बोर्ड नाव. 10 धावा असतील. यावेळेस डिफेन्स करायचा प्रयत्न मात्र चेंडूने शरीराचा वेध घेतला. कोणती धाव आली नाही. निर्धाव असेल चेंडू. शेवटचा षटक येईल. शेवटचा चेंडू येईल या षटकातील. यावेळेस नोची अपेक्षा ठेवताय फलंदाज. हे तिसऱ्या पंचांची मदत घेतील असं वाटतंय. यस, तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे ओव्हर वेस्ट हाईट नो बॉलसाठी आणि फक्त पंचच बघतील. बाकीच्यांनी तिकडे थांबायचंय राखीव खेळाडूंनी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. षटकाची होईल समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर षटकाची होईल समाप्ती. या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येईल गोलंदाज. अथर्व. अथर्व सोनवणे असतील. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक घेऊन आले. पॉवर प्लेचा अंतिम षटक असेल हे. स्पर्धेचा नियम बघता 2 षटकांचा पॉवर प्ले असतो आणि त्यामध्ये 3 पेक्षा जास्त खेळाडू तुम्ही 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवू शकत नाही. पहिला चेंडू घेऊन आले अथर्व सोनवणे. यावेळेस रुपेश पाटील यांनी थर्ड मॅनच्या दिशेने पॉईंटच्या दिशेने गेलेला चेंडू. कोणतीही धाव येणार नाही. सन्मान दिलाय. बाहेर टाकलेला चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळून काढला आणि निर्धाव असेल चेंडू. यावेळेस बाहेर टाकलेला चेंडू वेल लेफ्ट केलाय. चांगलं जजमेंट म्हणावं लागेल.
ॲडव्होकेट रुपेश पाटील यांच्या माध्यमातून वाईड असेल चेंडू. दोनही षटकांमध्ये पहिली जी धाव आली ती निर्धाव वाईडच्या स्वरूपात आली आणि ह्या वाईडच्या स्वरूपात आलेल्या धावेने धावफलक वाढेल 11 धावा. बिनगडी बाद. यावेळेस बाहेर टाकलेला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, मात्र बॅटची घेतली कडा आणि यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन थांबला चेंडू. फलंदाजाला परतावा लागेल. पहिल्या सामन्यामध्ये 73 धावा केल्या होत्या, मात्र आता कमी धावेत परत जावा लागेल. कौशल यांनी टिपलेला चांगला झेल आपण रिप्लेच्या माध्यमातून बघू शकतो. अथर्व सोनवणे बाहेर टाकलेला चेंडू होता, भिरकावण्याचा प्रयत्न केला, मात्र बॅटची आउटसाइड एज घेतली आणि चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातात. चांगला कॅच म्हणावा लागेल. आणि पुढच्या फलंदाज येतील मनोहर. एक हसतमुख व्यक्तिमत्व आहे मनोहर, नेहमी हसत असतात ते. सत्यम पाटील यांचं चांगला कॅमेरा वर्क बघू शकतो आपण. बॉल पूर्णपणे कॅमेऱ्याच्या सेंटरला होता, आपल्याला जो लाईव्हला दिसतो. बॉल सोडत नाही सत्यम पाटील कुठेही असो. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतील आता अथर्व सोनवणे. पहिला चेंडू निर्धाव होता, तदनंतर वाईड, त्यानंतर मिळवला मोठा बळी. रुपेश पाटील यांना माघारी पाठवलं. यावेळेस पायावर टाकलेला चेंडू सरळ जाईल मिड विकेटच्या क्षेत्रात. तिथे असतील गोपाल आणि गोपाल यांच्या जर्सीवर आपण बघू शकतो मिस यू सागर. त्यांच्या भावाच्या ट्रिब्यूटमध्ये त्यांनी मागं ते लिहिलेलं आहे. एक चांगली संकल्पना आहे. आपल्यातील एक खेळाडू ज्याला आपण गमावलं त्याची आठवण म्हणून त्यांनी जर्सीवर स्वतःचं नाव न टाकता आपल्या भावाचं नाव टाकलंय, मिस यू सागर. यावेळेस आखूट टप्प्याचा चेंडू निर्धाव असेल. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात, त्यामध्ये एक अवांतर धाव होती आणि एक सिंगल आली. यावेळेस बाहेर टाकलेला चेंडू पॉइंटच्या दिशेने, स्वीपर कव्हरच्या दिशेने गेलाय चेंडू. एक धाव येईल. दुसरीचा कोणताही प्रयत्न नसेल. या एक धावेने वाढेल धावफलक. 13 फॉर द लॉस ऑफ 1 आफ्टर 1.5 ओव्हर्स. या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू. चला लवकर सामना चालू करून घ्या, थोडं स्पीडअप ठेवा. यावेळेस बाहेर टाकलेला चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षक म्हणावा लागेल. एक धाव आली. या एक धावेने वाढेल धावफलक 14. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर असतील 14. एक गडी बाद 14. वाजवत नाही ना, थोडं वाजवा ना, झोपतील आता, जेवण झालंय ना. पॅडीचं कुठे हे करतो तुम्ही? मी आहे ना, मी बरोबर माईक बंद करेल पाहिजे तेव्हा. आणि आता गोलंदाजीला आले आकाश पाटील. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आले आणि त्यांना गाईड करता येते IT डिजिटेकचे संचालक, चालक, मालक म्हणजेच संचालक अक्षय पाटील.
मागच्या सामन्यामध्ये 3 विकेट घेतल्या होत्या, मात्र सामना गमवावा लागला होता. बघूया यावेळेस मॅच विनिंग परफॉर्मन्स द्यायचा प्रयत्न असेल प्रत्येक खेळाडूचा. स्ट्राईकवर असेल फलंदाज मनोहर, नॉन स्ट्राईकला हर्षल पाटील आणि गोलंदाजीला आलाय पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केलेला गोलंदाज आकाश. यावेळेस शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू लॉंग लेगच्या दिशेने गेलाय. चांगला प्रयत्न म्हणावा लागेल. एका हाताने आंबा तोडायचा प्रयत्न केला, मात्र आंबा पडला खाली. 6 धावा येतील. षटकार. पहिला चेंडूवर चांगला फटका आपण रिप्लेच्या माध्यमातून बघू शकतो. आखूट टप्प्याचा चेंडू होता. चांगला पुल शॉट म्हणावा लागेल मनोहर यांच्या माध्यमातून, आणि एका हाताने आंबा तोडायचा प्रयत्न केला, मात्र बॉल काय हातात आला नाही आणि चेंडू गेला मैदानाच्या बाहेर. 6 धावा मिळतील. षटकार. यावेळेस पुढे टाकलेला चेंडू समोरच्या दिशेने लॉंग ऑफच्या दिशेने चाललेला चेंडू तिथं असतील अक्षय पाटील. फेकी येईपर्यंत येईल एकच धाव. दुसरीचा कोणताही प्रयत्न नसेल. पहिल्या 2 चेंडूंमध्ये आत्तापर्यंत 7 धावा आल्यात. पॉवर प्लेमध्ये म्हणावं लागेल चांगली गोलंदाजी झाली. फक्त 14 धावा आल्या होत्या. तिसरा चेंडू घेऊन येतील अक्षय आकाश. यावेळेस बाहेर टाकलेला चेंडू बॉलर्सच्या दिशेने मारलेला आणि एक धाव येईल. चांगला प्रयत्न होता बॉल अडवायचा, मात्र यशस्वी ठरले नाही. एक धाव आली. 1 धावेने वाढलाय धाव फलक. 22 धावा. 22 ऑन बोर्ड नाव फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस बाहेर टाकलेला चेंडू वाईड असेल आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. कशासाठी? ऑफ द पिच साठी. येस, तिसरे पंच पडताळणी करतील आणि लवकरच आपला निर्णय कळवतील. थँक्यू डीजे. फेअर डील. वाईड बॉल असेल हा, नो बॉल नसेल. चौथा चेंडू होता, मात्र वाईड असल्या कारणास्तव 3च चेंडू मोजले जातील. चौथा चेंडू पुन्हा एकदा त्याच जोशाने घेऊन येतील आकाश पाटील. यावेळेस समोर टाकलेला चेंडू फसवा चेंडू म्हणावा लागेल. गतीत परिवर्तन झालं आणि मनोहर यांच्याकडे कोणतंही उत्तर नव्हतं या बॉलचं. चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कोणतीही धाव नसेल. आत्तापर्यंत या षटकामध्ये हा पहिला निर्धाव असेल चेंडू. पहिला चेंडूवर मोठा फटका लगावला होता, मात्र त्यानंतर चांगली गोलंदाजी. पुढे टाकलेला चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलाय. 1 धाव आली आहे. दुसरीचा कोणताही प्रयत्न नसणार आहे. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. या षटकातील आता शेवटचा चेंडू असेल. आकाश पाटील 1.5 ओव्हर्स टाकल्या त्यांनी आणि 20 धावा खर्च केल्या. कोणताही विकेट भेटलेली नाही त्यांना, मात्र चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. 10 ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये 10ची सरासरी चांगली मानली जाते. यावेळेस भिरकावण्याचा प्रयत्न होता, मात्र कोणताही संपर्क झाला नाही आणि चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाकडे. आकाश पाटील चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. 2 षटकांमध्ये धावा खर्च केल्यात, फक्त 20 धावा. ह्या षटकामध्ये जर बघितलं तर पहिल्या चेंडूवर 6 धावा आल्या होत्या. त्यानंतर चांगली गोलंदाजी. कम ऑन डीजे.
थँक्यू. वैयक्तिक चौथा आणि वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथा षटक घेऊन आलेत गोलंदाज अक्षय पाटील. मागच्या सामन्यामध्ये गोल्डन आर्म ठरले होते. बघू या सामन्यात देखील त्याच प्रकारची अपेक्षा असेल त्यांना स्वतःकडून. पहिला चेंडू घेऊन येतील अक्षय पाटील. बाहेर टाकलेला चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढला. एक टप्पा घेत चेंडू गेलाय मैदानाच्या बाहेर. टांगा पलटी घोडे फरार. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला. 4 धावा आल्यात. पहिल्या चेंडूवर 4 धावा खर्च केल्यात अक्षय पाटील यांनी. दुसरा चेंडू जास्तच फ्लाइट दिली होती आणि लॉंग ऑफ मिड ऑफच्या दिशेने गेलाय चेंडू. तिथं येईल 1 धाव आणि ह्या 1 धावेने वाढेल धावफलक. धावफलकावर आता असतील 29 रन्स. स्ट्राईकवर असतील आता जळगाव पोलीस. हर्षल पाटील. रिव्हर्सचा प्रयत्न. मोठ्या प्रमाणात अपील केली आहे मात्र अपीलमध्ये उत्साह जास्त होता आणि विश्वास कमी. आणि पंच आपण पंचांच्या भूमिकेत बघू शकतो. बॉलर सेंडला जे पंच आहे टॉल मॅन फ्रॉम नाशिक चेडी योगेश भाकरे आणि त्यांच्यासोबत आपले स्टायलिश कूल मॅन मयूर सोनवणे. तसेच आपण स्कोररच्या भूमिकेत बघू शकतो हिमांशू तायडे. चौथा चेंडू यावेळेस देखील फुलटॉस होता आणि फुलटॉसवर फुल टॉल घेत मैदानाच्या बाहेर पाठवलंय चेंडूला. 6 धावा षटकार. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार लगावल्यानंतर हर्षल पाटील यांची बॅट शांत झाली होती मात्र या षटकामध्ये 6 धावा वसूल केल्या. अजूनही 2 चेंडू बाकी असतील या षटकामध्ये. बाहेर टाकलेला चेंडू. वाईडची अपेक्षा ठेवताय फलंदाज मात्र पंच तटस्थ उभे तिथे. फेअर डिलिव्हरी असेल निर्धाव असेल हा चेंडू. 5 धावेंमध्ये 11 धावा खर्च केल्यात अक्षय पाटील यांनी. अजूनही 1 चेंडू हाताळायचा आहे. आखरी गेंद शेष है इस ओवर की और दोनों के लिए विशेष रहेगी. यावेळेस टप्पा चेंडू टाकला आणि टप्प्यात कार्यक्रम झालाय. पॉइंटच्या दिशेने 1 बाउन्स 4 आणि तिथे आपली मदत केली आहे हितेंद्र मराठे यांनी. आणि आपण 4 धावा षटकाची होईल समाप्ती. चार षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर असतील 39 धावा 1 गडी बाद. चार षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघू शकतो 39 धावा झाल्यात. सांघिक 5 षटक घेऊन आले गोलंदाज पुष्कर. वैयक्तिक पहिलं षटक असेल. पहिला चेंडू बाहेर टाकलेला कव्हरच्या दिशेने गेलाय आणि बाद. चांगला झेल म्हणावा लागेल. दुसरा धक्का लागलाय फलंदाजी करणाऱ्या संघाला.
पहिल्या चेंडूवर चांगलं कमबॅक करून दिलंय. मागच्या षटकामध्ये अक्षय पाटील महागडे ठरले होते, 15 धावा खर्च केल्या होत्या, मात्र या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर मनोहर याला परत पाठवत कमबॅक करून दिलंय संघाचं पुष्कर यांनी. बघू शकतो आपण त्यांची जागा घ्यायला आले भैया मिस्त्री म्हणजेच शशिकांत पाटील. थोडा स्पीडअप करायचा आहे सामना. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती असेल सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. अजूनही यानंतर 2 सामने खेळवायचे बाकी आहेत. आणि ड्रिंक्स ट्रॉलीला जे कोणी असतील त्यांनी लक्षात घ्यायचं आहे, या षटकाच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स होईल. ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक असतील विवेकानंद कापडनीकर. यावेळेस बाहेर टाकलेला चेंडू पॉइंटच्या दिशेने चाललाय. कोणतीही धाव येणार नाही, निर्धाव असेल चेंडू. पहिल्या 2 चेंडूवर एकही धाव खर्च केली नाहीये. खडूस मारा म्हणावा लागेल पुष्कर सोनवणे यांच्या मार्फत. तिसरा चेंडू घेऊन येतील पुष्कर. यावेळेस देखील बाहेर टाकलेला चेंडू. मोठी अपील झाली आहे, मात्र पंचांचा कोणताही इशारा नाही. निर्धाव असेल चेंडू. 3ही चेंडू निर्धावपणे हाताळले. चांगली गोलंदाजी पुष्कर, युवा गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी करतोय. संघाला एक चांगलं स्थान मिळवून देईल वाटतंय. पहिल्या सामन्यामध्ये पराभव झाला होता, मात्र इथे कमबॅक करायचा आहे. त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार पुष्कर. आत्तापर्यंत 4 चेंडू टाकले आणि 4ही चेंडू निर्धाव असतील. मागच्या सामन्यामध्ये देखील आपण बघितलं असेल तर शेवटची ओव्हर हाताळली होती, लास्ट सेकंड ओव्हर हाताळली होती आणि मेडन टाकलेली होती. या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक टाकण्याचा अनुभव देखील आहे त्यांना. बघू शकतो आपण. यावेळेस देखील बाहेर टाकलेला चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू होता. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता शशिकांत पाटील यांच्या विरुद्ध, मात्र बॅटचा संपर्क देखील होऊ दिला नाही आणि चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाकडे. शेवटचा चेंडू असेल, मेडन ओव्हरचा चान्स आहे. 1 चेंडू डॉट टाकायचा आणि आपल्या नावावर दुसरी मेडन करू शकता पुष्कर. बघू शकतो आपण. रनअप मध्ये बिघाड झाला म्हणावा लागेल. अजूनही 1 चेंडू शिल्लक असेल या षटकामधला. या षटकाच्या सुरुवातीला धावसंख्या होती 39, 1 गडी बाद 4 षटकांच्या समाप्तीनंतर. आता मात्र आपण बघू शकतो 4.5 षटकांचा खेळ झालाय आणि धाव फलकावर आहेत 29. यावेळेस देखील मेडन गोलंदाजी आवडली असेल तर नक्की टाळ्या झाला पाहिजे पुष्कर यांच्यासाठी. चांगली गोलंदाजी, युवा गोलंदाज. पहिल्या चेंडूवर बळी मिळवला आणि मेडन ओव्हर देखील आली. विकेट मेडन म्हणू शकतो आपण. ड्रिंक्स होईल आता. ड्रिंक्सच्या अवकाशानंतर आता इथून पुढची कॉमेंट्री करतील पद्माकर पाटील. आतापर्यंत आपण बघितलं तर 5 षटकांमध्ये 39, 2 गडी बाद धावसंख्या असेल.
5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 39 धावा, 2 गडी बाद. शशिकांत पाटील आणि हर्षल सुभाष पाटील फलंदाजी करताना दिसणार आहेत या ड्रिंक्स इंटरव्हेल नंतर. शशिकांत पाटील आणि हर्षल सुभाष पाटील यांच्यावर दारोमदार असेल आपल्या संघाला एका चांगल्या लक्ष्यापर्यंत घेऊन जाण्याची. टिच्चून मारा केलेला आहे. यावेळेस हर्षल पाटीलच्या बॅटमधून घाणाघाती षटकार. चेंडू घेतोय गगन भरारी आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड जळगाव, नारायणराव पाटील. आणि जोपर्यंत हर्षल आणि शशिकांत क्रीजवर आहे तोपर्यंत फलंदाजी करणाऱ्या संघाच्या आशा पल्लवित आहेत, मोठ्या लक्ष्यापर्यंत जाण्याच्या, मोठं लक्ष गाठण्याच्या. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. पिरन नाटू पाटील फाउंडेशन विरुद्ध यावेळेस हा चेंडू थर्डमॅनच्या दिशेने वळवलेला आहे. गोलंदाजाचा गतीचा वापर केलेला आहे. गिरकी घेत चेंडू थर्डमॅन सीमारेषा पार, मिळतोय चौकार. आणि या चौकाराचे प्रायोजक शांतारामदादा पाटील रुखणखेडा. तर राजे संभाजी चौक मित्रमंडळ विरुद्ध पिरन नाटू पाटील फाउंडेशन या दोन संघांच्या दरम्यान रंगतोय मराठा प्रीमियर लीगचा हा थरार. आजचा तिसरा दिवशीचा हा चौथा सामना. उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन अक्षय पाटील महागडे ठरतायत आणि या चौकाराने अर्धशतक आता फलकावर लागतोय फलंदाजी करणाऱ्या संघाचं. यावेळेस इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. स्लोअर वन चेंडू कटर टाकण्याचा प्रयत्न अक्षयचा. 29 धावा अक्षय पाटील यांनी दिलेल्या आहे. IT अक्षय नावाने ओळखले जातात. पिरन नाटू फाउंडेशन या संघाच्या धावसंख्या 53 आहे, त्यापैकी 29 धावा 11 चेंडूत अक्षयने मोजलेले आहेत. फुलटॉस चेंडू फायदा उचलू शकलेला नाही. या ठिकाणी एक संधी निर्माण होते. शशिकांत पाटील अतिशय वेगात क्रीजमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते. बघूया शशिकांत पाटील पोहोचले आहेत किंवा नाही. आपण बघत आहात मराठा प्रीमियर लीग तिसरे पर्व आणि तिसऱ्या पर्वाचे मुख्य प्रायोजक माननीय श्री रवींद्र दंगल पवार काझीपुरा. ट्रॉफीचे प्रायोजक रोहित दादा निकम. चला, फलंदाज सुरक्षित. चित्त्याच्या वेगाने, चित्त्याच्या चपळाईने शशिकांत पाटील यांनी यावयात सुद्धा आपली क्रीज गाठलेली आहे. कौतुक करावं लागेल, कारण की लिगामेंट इंजुरीने त्रस्त होते. गुडघ्याची शस्त्रक्रिया झालेली होती आणि त्यानंतर कमबॅक करतायत. 6 षटकांची समाप्ती, 54 धावा, 2 गडी बाद. पहिल्या 3 षटकात 24 धावा आलेल्या होत्या. त्यानंतर 1 षटक
निर्धाव गेलेलं आहे आणि अक्षयच्या 2 षटकांमध्ये 30 धावा आलेल्या आहेत. सह्याद्री केळी सप्लायर्स, सह्याद्री केळी रोप, सह्याद्री केळी रोप हे आपले कटआउट स्पॉन्सर्स आहेत. पुष्कर सोनूने माझ्या मते त्यांनी आज जे निर्धाव षटक टाकलेले आहे ते त्यांचं वैयक्तिक या स्पर्धेतलं दुसरं निर्धाव षटक आहे. काल सुद्धा त्यांनी डबल विकेट मॅडन षटक टाकलेलं होतं. तर एक उत्कृष्ट युवा खेळाडू आणि ज्या पद्धतीने आपण या स्पर्धेच्या माध्यमातून युवा खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न करत असतो आणि कुठेतरी त्या संधीचं सोनं सुद्धा करण्याचा प्रयत्न असतो. आज आपण बघितलं असेल एका युवा फलंदाजाने आकर्षक शतक टोलवलेलं आहे. चेंडू हवेत आणि 1-2 तिसऱ्या प्रयत्नात झेल सुटलेला आहे. शशिकांत पाटील यांना जीवनदान मिळतंय. साठ धावा झालेल्या आहेत. चौकार लगावलेला आहे हर्षल पाटील यांनी. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि अतिशय ताकदीने या चेंडूला टोलवलेलं आहे. उत्कृष्ट फटकेबाजी करतायत हर्षल सुभाष पाटील. जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देत आहेत आणि या ठिकाणी आता 21 चेंडू 40 धावांची तुफानी खेळी करतायत आपल्या संघासाठी. 60 धावा, 7वं षटक सुरू आहे. पुष्कर सोनवणे यांचा सामना करतील. हर्षल या चौकाराचे प्रायोजक होते. शांतारामदादा पाटील रुखणखेडा. दरम्यान पहिली धाव वेगात घेतलेली आहे. फाईन लेगचा खेळाडू चेंडू अडवतोय. दुसऱ्या धावेला नकार दिलेला आहे शशिकांत यांनी. 61 धावा, 7वं षटक सुरू आहे. मराठा प्रीमियर लीग पर्व तिसरी. माननीय श्री रवींद्र दंगल पवार काझीपुरा या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आणि या स्पर्धेसाठी चषकांचे प्रायोजक रोहित दादा निकम, PV पाटील, रावसाहेब आणि बळीराजा सीड्स प्लेयर्स डगआउटचे प्रायोजक. दरम्यान फुलटॉस चेंडूला एक्स्ट्रा कव्हर रिजनला टोलवलेलं आहे. पहिली धाव वेगात घेतलेली आहे. दुसऱ्या धावेची कॉल केलेली आहे आणि चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी बघायला मिळालेला आहे. चित्त्याच्या वेगाने हर्षल यांनी रिस्पॉन्स केलेला आहे. 2 धावा पूर्ण. शशिकांत पाटील 7 चेंडू 3 धावा, 63 धावा, 2 गडी बाद. यावेळेस मात्र ओव्हरपिच चेंडूला पूर्ण ताकदीने टोलवलेला आहे. चेंडू करतोय हवाई सफर आणि मिळतोय षटकार. या 6 धावांच्या मदतीने धाव संख्या 69 वर जाऊन पोहोचते. 7 षटकांची समाप्ती. आणि बघा, एक तेरी तो एक मेरी, वार आणि पलटवार बघायला मिळालेला आहे. मागच्या षटकात पुष्करने शशिकांत पाटील या अनुभवी खेळाडूला 5 चेंडू डॉट खेळवले होते आणि त्यांच्या पायात जणू काही बेड्या ठोकलेल्या होत्या असं दिसत होतं चित्र. परंतु आता मात्र शशिकांत पाटील कमबॅक करतोय, पलटवार करतोय. वार आणि पलटवार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. परंतु युवा पुष्करचं कौतुक करायला हवं. 7 षटकांची समाप्ती, 69 धावा, 2 गडी बाद.
VS पाटील -Z4F हे काहीतरी सांगतायत, परंतु त्यांची भाषा शैली ही आमच्या डोक्याच्या बाहेरची आहे. त्यामुळे आपल्याला काय सांगायचं स्पष्ट सांगायचंय. आणि आपलं म्हणणं कॉमेंटेटरशी आहे की आयोजकांशी हे सुद्धा स्पष्ट करायचंय. चला, हा नो बॉलचा इशारा. 7 षटकांची समाप्ती, 71 धावा, 2 गडी बाद. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहे. हर्षल सुभाष पाटील तुफानी फलंदाजी करतायत. 23 चेंडूत 42 धावा, परंतु शशिकांत पाटील अजून सुद्धा आपली लय शोधतायत. अनुभव चांगला आहे शशिकांत पाटील यांच्या गाठीशी. महेश सनेर आलेले आहेत. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू, फ्री हिट चेंडू होता, फायदा उचलू शकलेले नाहीये. यावेळेस फुल टॉस चेंडू, चेंडू हवेत आणि अथर्व या चेंडूच्या खाली चांगला झेल टिपलेला आहे. अथर्व सोनवणे यांनी चांगला झेल टिपलेला आहे. शशिकांत पाटील कॉट, अथर्व बोल्ड. महेश 9 धावांवर शशिकांत पाटील तंबूत परततायत. 71 धावा, 3 गडी बाद. 8वं षटक सुरू आहे. चला मित्रांनो, तर माझ्या नावाने या अगोदर पॅडी के दुश्मन, पॅडी के दिवाने आणि आता अजून एक नवीन पेज सुरू करण्यात आलेलं आहे. धन्यवाद. माझ्या सर्व रसिक बांधवांचं मनपूर्वक धन्यवाद करतो. आता मात्र सचिन आलेले आहेत आणि सचिनचा हा फटका फसलेला दिसतोय आणि झेल सुटलेला आहे. सचिन भाग्यशाली आहेत आणि आज सचिन ज्यांचं नाव आहे त्यांचा दिवस सुद्धा आहे. कारण की आपण मागच्या सामन्यात बघितलं असेल, प्रगती हॉस्पिटल संघाकडून खेळताना सचिन डी पाटील यांनी 4 गडी बाद केलेले होते. सचिन डी पाटील उर्फ छावा, तर अतिशय उत्कृष्ट, ज्याला छावा का म्हटलं जातं ते त्यांनी त्या सामन्यात सिद्ध करून दाखवलेलं होतं. चिवट झुंज देणारा छावा. आणि आपण बघू शकतो कॅच ड्रॉप. या अगोदर अथर्व सोनवणे यांनी अतिशय उत्कृष्ट झेल टिपलेला होता. शशिकांत शिंदे यांना परतवलेलं होतं. आता मात्र सचिनला जीवनदान आणि आता स्ट्राईकला असतील स्टार फलंदाज जळगाव जिल्हा पोलीस दलातील हर्षल सुभाष पाटील. आपल्या अर्धशतकापासून 8 धावा दूर. यावेळेस मात्र ऑन द टोज, फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटाचा वापर आणि शक्ती प्रॉपर. षटकार ठोकलेला आहे. हर्षल पाटील ऑन फायर. 24 चेंडू 48 धावा, 200च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय हर्षल. चला, प्रवीण ठाकरे साहेब सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत या सामन्याचा आनंद घेताना. तर आपल्याला विविध क्षेत्रातील सरकारी नोकरी पेशा असलेले समाज बांधव या ठिकाणी आपल्या समाज बांधवांचा उत्साह वाढवण्यासाठी येताना दिसतील. या ठिकाणी
शॉट ऑफ लेंथ आणि हा चौकार. या चौकाराच्या मदतीने हर्षल सुभाष पाटील 25 चेंडूंमध्ये 52 धावा काढून तुफानी खेळी करताना दिसत आहेत. वेल डन हर्षल. तर असं म्हटलं जातं की मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है. हर्षल सुभाष पाटील उत्कृष्ट फलंदाजी करताना. ओ डाऊन द ग्राउंड करारा ड्राईव्ह ज्याला म्हणतात. चौकाराने आपलं अर्धशतक पूर्ण केलेलं आहे आणि या चौकाराचे प्रायोजक होते शांतारामदादा पाटील. षटकारांचे प्रायोजक एकविरा प्लायवूड नारायणराव पाटील. त्र्याऐंशी धावा 8 षटकांची समाप्ती 3 गडी बाद. पिरन नाटू पाटील फाउंडेशनचे संचालक रावसाहेब दादा आपल्यासोबत उपस्थित आहेत. आपल्या संघाचा उत्साह वाढवण्यासाठी ते आपल्या संघाच्या डगआउटमध्ये बसलेले आहेत. तर दादासाहेब आपलं मनपूर्वक स्वागत. मराठा प्रीमियर लीग आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. निखिल पाटील, सचिन शिंपी आणि VSS पाटील. आणि यावेळेस या फटक्याला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खेळलेलं आहे. आता मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करतायत हर्षल पाटील. या चौकाराचे प्रायोजक होते शांतारामदादा पाटील रुखणखेडा. आज सायंकाळी आमची सर्व टीम जळगावला निघणार आहे. नो बॉलचा इशारा आलेला आहे आणि नो बॉलवर आत्मघातकी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद होता होता हर्षल सुभाष पाटील वाचलेले आहेत. 88 धावा 3 गडी बाद. हर्षल पाटील 29 चेंडू 57 धावा. सचिन सुरेश पाटील 1 धाव काढून नॉन स्ट्राईक एंडला आहेत. फुलटॉस चेंडू डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफच्या दिशेने चांगला फटका. 1 धाव मिळते. VS पाटील, आपल्याला जर लहान मोठ्याची पायरी असेल आणि आपण काय शिकलेले ते मला माहिती नाहीये, परंतु थोडीशी भाषा शैली सांभाळायला हवी. आणि आपल्यामध्ये जर इतकी क्षमता आहे तर या ठिकाणी समोर येऊन मैदानात भेटून घ्या.
अथर्व सोनवणे 10 धावा देत 1 गडी बाद केलेला आहे अथर्वने. 10 षटकांचा हा सामना, 2 षटकांचा पॉवर प्ले. हर्षवर्धन चौधरी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत, स्टार खेळाडू, द मॅन फ्रॉम धानोरा. वेलकम. यावेळेस या चेंडूला टोलवलेलं आहे, चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. आणि सचिनला जे पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळालेलं होतं ते कुठेतरी मागात पडताना ठरतंय. सचिन यांनी पुढच्या चेंडूवर षटकार टोलवलेला आहे. $95, लॉस ऑफ 3 आफ्टर 9. तर व्ही.एस. पाटील साहेबांबरोबर अजून एक एरोगंट या ठिकाणी जोडला गेलेला आहे आपल्यासोबत.
चेंडू कट करण्याचा प्रयत्न, बॅटची खालची कट घेतलेली, एक धाव मिळते. दोन्ही फलंदाजांनी एकेरी धावेने आपलं आपलं खातं उघडलेलं आहे. राजे संभाजी चौक मित्रमंडळ या संघाचे संचालक दिव्यांग सावंत आपल्यासोबत उपस्थित आहेत. तर दिव्यांग सावंत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू, पुन्हा एकदा बॅटची कट घेतलेली, शॉट थर्डमॅनच्या दिशेने एक संधी निर्माण होते. चांगली फेकी होती, चांगलं कलेक्शन होतं शशिकांतचं, परंतु त्याही पेक्षा वेगात धावलेला होता फलंदाज. गोपाल कैलास पाटील घोडगावकर स्ट्राईकला असतील. संग्राम सिंग गोलंदाजी करतायत. यष्ट्यांच्या मागे अतिशय उत्कृष्ट कामगिरी शशिकांत पाटील यांची. यावेळेस मात्र गोपाल ने चेंडू सीमारेषा पार पोहोचवलेला आहे. पहिला षटकार आलेला आहे राजे संभाजी चौक मित्रमंडळ या संघाकडून. गोपालच्या बॅटमधून आलेला आहे पहिला षटकार. या षटकाराचे प्रायोजक नारायण पाटील, एकविरा प्लायवूड, जळगाव. चला, गोपालच्या बॅटमधून आलेला हा चौकार आणि या चौकाराचे प्रायोजक होते श्री शांताराम दादा पाटील, रुखंडखेडा. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, इनफिल्डला क्लिअर केलेलं आहे. माहिती आहे इनफिल्ड क्लिअर केली की मागच्या साईडला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. चांगली फलंदाजी करतोय गोपाल. पहिलं षटक संपलेलं आहे. 13 धावा. राजे संभाजी चौक मित्रमंडळ संघाची धावसंख्या 13 धावा, बिनबाद 13. अक्षय पाटील सामना करतील शशिकांत पाटील यांचा. युवा खेळाडू आणि अनुभवी खेळाडू यांच्यामधली जुगलबंदी बघायला मिळेल. आता मात्र अक्षय पाटील यांना कमबॅक करण्याची संधी आहे. शॉट ऑफ लाईन चेंडू, फटका फसलाय आणि अक्षय पाटील एका साधारण चेंडूवर फार वेगळ्या पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला होता. हा जो चेंडू होता हा मैदानाच्या बाहेरच जायला हवा होता, तसं काही झालेलं नाहीये. थोडीशी घाई करताना दिसत आहेत. अलॉंग द कार्पेट चांगला ड्राईव्ह केलेला होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. धाव मात्र मिळणार नाहीये. 13 धावा झालेल्या आहेत. रावसाहेब वसंतराव पाटील, आपल्याला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचे. पुढच्या सामन्याची नाणेफेक आपल्या शुभ हस्ते होणार आहे. यावेळेस ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू, हात मोकळे करण्याची संधी. एक्स्ट्रा कव्हर रिझनला मिसफिल्ड आणि दुसरी धाव घेतलेली आहे अक्षय यांनी. एकच धाव मिळेल.
फुलटॉस चेंडू, ताकदीचा फटका हर्षल पाटील होते, परंतु त्यांचे प्रयत्न कुठेतरी अपुरे पडलेले. चौकार आलेला आहे अक्षयच्या बॅटमधून आणि या चौकाराचे प्रायोजक शांताराम दादा पाटील रुखनखेडा. शिवस्वराज्य या संघाने नाणेफेक जिंकलेली, प्रथम गोलंदाजी घेतलेली आहे आणि यावेळेस अक्षयच्या बॅटमधून आलेला आहे षटकार, ज्याला प्रायोजित केलेलं आहे एकविरा प्लायवूडने. थोडासा वेळ घेतला, थोडेसे स्थिर स्थावर झाले की मात्र अक्षय चांगले फलंदाज आहेत, मोठे मोठे फटके खेळू शकतात, परंतु थोडासा संयम, थोडंसं धैर्य. षटकातला शेवटचा चेंडू. वाईडच्या रूपात अतिरिक्त धाव मिळेल. दोन षटकांची समाप्ती, 24 धावा. रवींद्र मेढे जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात, आपल्यासोबत उपस्थित आहेत. रवींद्रजी मेढे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस फटका अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खेळलेला आहे, गोपालच्या बॅटमधून येतोय तुफानी फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड जळगाव. तिसरं षटक सुरू आहे, 31 धावा, बिनबाद 31.
2.4 षटकांचा खेळ झालेला आहे. 32 धावा. गोपाल पाटील 7 चेंडू 18 धावा. शॉट आपले चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलेला आहे. पुल केलाय, पॉवरफुल केलाय आणि सक्सेसफुल केलाय. गोपाल कैलास पाटील द मॅन फ्रॉम घोडगाव आता आकर्षक फलंदाजी करताना दिसतोय. धुआधार फलंदाजी करतोय. यावेळेस मात्र चांगला चेंडू. रुपेश पाटील, ॲडव्होकेट रुपेश पाटील अतिशय उत्कृष्ट खेळाडू. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर राजे संभाजी चौक मित्रमंडळ संघाची धावसंख्या 38 धावा, बिनबाद 38. पंचांना विनंती आहे की सामना लवकरात लवकर खेळवायचा आहे. वेळेचा अपव्यय टाळायचा आहे. पंचांना विनंती आहे. पंचांना विनंती आहे की अशी इशारेबाजी करायपेक्षा आयोजकांना भेटायचं आहे. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, वाईडचा इशारा. या ठिकाणी फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूवर मोठा प्रहार केलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार. डीप मिड विकेट कडे खेळलेला हा सुंदर फटका. गोपाल कैलास पाटील द मॅन फ्रॉम घोडगाव उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन करतोय आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड जळगाव. पुन्हा एकदा लागोपाठ दुसरा षटकार मिड विकेटच्या दिशेने. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता 50 पार करते. लगातार तिसरा षटकार बघू शकतो आपण मैदानामध्ये. मैदानात उठल्या अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर जातोय सतत इथे तोफेचा गोळा. तेरा चेंडू आणि 42 धावा. या स्पर्धेतलं सर्वात वेगवान अर्धशतक झळकावतात का गोपाल पाटील? कारण की 16 चेंडूत अर्धशतक आपण बघितलेली आहे. 16 चेंडूत अजय पाटीलचं अर्धशतक आहे आणि आता
13 चेंडूत 42 धावा आहे. जर पुढच्या 2 चेंडूत 2 चौकार किंवा 1 चौकार 1 षटकार जर येतोय तर 15 चेंडूत हे अर्धशतक होऊ शकतं आणि हा मान गोपाल कैलास पाटील यांच्याकडे जाऊ शकतो. हर्षल पाटील चांगला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेला आहे. अमोल या चेंडूला अडवत आहेत. प्रोफेसर अमोल सर. हर्षल पाटील अनुभवी. ओ हो हर्षल पाटील चतुराई दाखवत आहेत. अजूनही या ठिकाणी संधी आहे गोपालकडे. बरोबरी करायची संधी आहे. रेकॉर्ड आता ब्रेक होणार नाही आज याचा. बरोबरी होऊ शकते. परंतु हर्षल इतका चतुर गोलंदाज आहे की तो फलंदाजाला जास्त संधी देत नाही. यावेळेस मात्र दिशाही चेंडू वाईडचा इशारा. माफ करा, नो बॉल ऑफ द पिच चेंडू लँड झालेला आहे. 61 धावा. यावेळेस मात्र एक आत्मघातकी रन चोरण्याचा प्रयत्न होता. 22चा इशारा आलेला आहे. या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. यावेळेस मात्र हर्षल सुभाष पाटीलचा हा अकूट टप्प्याचा चेंडू टोलवलेला आहे. बळीराजा सीड्सच्या प्लेयर्स डगआउट मध्ये हितेश मराठे स्टाईल मध्ये टोलवलेला हा षटकार. 5 षटकांची समाप्ती. राजे संभाजी चौक मित्रमंडळ संघाची धावसंख्या 69. बिनबाद 69. आणि या षटकाराचे प्रायोजक होते एकविरा प्लायवूड. चेंडूची वाट बघितली आणि मग या चेंडूला पोचून दिलेलं आहे सीमा रेषा पार. विवेकानंद कापणणेकर. ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक शिक्षण महर्षी आबासाहेब वता पाटील फाउंडेशन चुंचाळे.
अक्रॉस द लाईन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ॲडव्होकेट रुपेश घनश्याम पाटील एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, या आयोजन समितीचे महत्वपूर्ण सदस्य. ओ उत्कृष्ट फटका लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव मिळते. गोपाल 45 धावांवर पोहोचलेला आहे. अक्षय पाटील 15 चेंडू 22 धावा. पुढचा चेंडू असेल रुपेश यांचा. सामना करतील अक्षय. 70 धावा झालेल्या आहेत. 6वं षटक सुरू आहे. आणि यावेळेस ओव्हरपिच चेंडूला भिरकवण्याचा प्रयत्न फसलेला दिसतोय. झेल सुटलेला आहे. मनोहर यांच्याकडून एक मोठी चूक झालेली आहे. ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती पिरन नाटू पाटील फाउंडेशन या संघाला एक संधी निर्माण केली होती ॲडव्होकेट रुपेश यांनी, परंतु क्षेत्ररक्षकाकडून पाहिजे तशी मदत मिळालेली नाहीये. यावेळेस मात्र पायावर टाकलेला चेंडू, पायाची कड घेतलेली आहे. पायाची घेतली की बॅटची ते अंपायर पुष्टी करतील. 2 धावा मिळालेल्या आहे. लेग बायचा इशारा. अवांतर धाव. अष्टविनायक स्पोर्ट्स यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद अरविंद. फुलटॉस चेंडू, लो फुलटॉस ड्राईव्ह केलेला आहे. चांगला फटका. मनोहर यावेळेस मात्र चेंडू अडवतायत. 1 धाव मिळते गोपालला. गोपाल आपल्या अर्धशतकापासून 4 धावा दूर. अक्षय पाटील IT अक्षय नावाने ओळखले जातात. आणि आता बघूया कशी फलंदाजी करतायत. रुपेश पाटील यांचा पुढचा चेंडू. या षटकातला शेवटचा ओव्हरपिच चेंडू ड्राईव्ह केलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक या चेंडूला अडवतोय. रुपेश यांच्याकडे चेंडू परत करतोय. दरम्यान 1 धाव मिळते फलंदाजाला. 6 षटकांची समाप्ती. 75 धावा. बिनबाद 75. चांगली भागीदारी केलेली. आज आपण 100ची भागीदारी सुद्धा बघितलेली पहिल्या गड्यासाठी. आणि आता समीकरणाकडे वळूया. किती चेंडूत किती धावा आमचे स्कोरर, ऑफिशियल ऑनलाईन स्कोरर हिमांशू तायडे आपल्याला सांगतील. 24 चेंडू आणि 37ची आवश्यकता. 24 बॉल्स 37 रन. 9.25च्या सरासरीने धावा कराव्या लागतील फलंदाजी करणाऱ्या संघाला. चला, गोपालची तारीफ होते या ठिकाणी यूट्यूब लाईव्ह चॅटच्या माध्यमातून. मित्रांनो, आपण हा सामना कुठून बघता आहात, या आयोजनाबद्दल आपलं काय म्हणणं आहे? काही लोकांनी फार चुकीच्या कॉमेंट्स केलेल्या आहेत आणि त्या आपल्या संस्कृतीला धरून नाही आहेत. परंतु काही नाही, आपलं मन दुखावलं असेल त्याबद्दल क्षमा असेल. परंतु काही गोष्टी असतात की आपण समक्ष येऊनच बोलायला हव्यात. यावेळेस मात्र IT अक्षयचा दरारा. IT अक्षयच्या बॅटमधून आलेला आहे हा षटकार आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड जळगाव. हेमंत गोलंदाजीला आलेले आहेत आणि हेमंत यांचं स्वागत केलेलं आहे IT अक्षयने षटकाराने. यावेळेस मात्र फटका बसलेला आहे. मनोहरने झेल टिपलेला आहे डीप मिड विकेटकडे. गोपाल आपलं अर्धशतक पूर्ण करू शकलेले नाही, परंतु 21 चेंडूत 46 धावाची चांगली खेळी त्यांनी केलेली आहे. 82 धावा. राजे संभाजी चौक मित्रमंडळ संघाला पहिला हातचा लागलेला आहे.
21 चेंडू 30 ची गरज. यावेळेस फुलटॉस चेंडू आणि आता मात्र पिरन नाटू पाटील फाउंडेशन या सामन्यात कमबॅक करताना दिसतंय. एक बळी जरी मिळवलेला आहे तरी आणखीन ब्रेक थ्रूची आवश्यकता असेल आणि तोच प्रयत्न असेल गोलंदाजाचा. यावेळेस इनसाइड एज हर्षल सुभाष पाटील यांचं चांगलं यष्टीरक्षण. अविनाश कोळी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. हर्षल सुभाष पाटील यांच्या पहिल्याच चेंडूवर आलेला आहे चौकार. स्वागत केलेलं आहे अक्षय पाटील यांनी. 20 चेंडूत 35 धावा काढून अक्षय खेळत आहेत. 86 धावा, एक गडी बाद. आणि आता जिंकण्यासाठी 9.18च्या सरासरीने 17 चेंडूंमध्ये 26ची आवश्यकता. आणि अक्षय पाटील है तो मुमकिन है असं म्हणावं लागेल, कारण की अत्यंत चांगल्या फॉर्ममध्ये फलंदाजी करतायत IT अक्षय. आणि IT डिजिटेक सॉल्युशनचे अक्षय पाटील यांचे भरपूर समर्थक आता YouTube लाईव्ह चॅटच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आणि यावेळेस मात्र चेंडू सीमापार, मिळतोय षटकार. अक्षय पाटील ऑन फायर. या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. यावेळेस गतीत परिवर्तन केलेलं होतं. बॉक्सर 3375 लाईव्ह फ्रॉम मुंबई. वेलकम सर. वेगवान चेंडू, वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग मात्र तितकंसं प्रॉपर झालं नाहीये. ॲडव्होकेट रुपेश चेंडू अडवतायत. एक धाव मिळते. कौशल बाविस्कर आता स्ट्राईकला असतील. षटकातला हा 5वा चेंडू असेल. 93 धावा झालेल्या आहेत. 14 चेंडू आणि 19ची आवश्यकता. कौशल बाविस्कर या फटक्याने आपलं खातं उघडण्याचा प्रयत्न जरूर करत होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू अडवतोय. धाव मात्र मिळत नाहीये. या ठिकाणी कॉल न करताच अक्षय धावण्याच्या प्रयत्नात होते. अपील करताय. पंचांवर दबाव बनवण्याचा प्रयत्न होता हर्षल यांचा. 8 षटकांची समाप्ती. 93 धावा, एक गडी बाद. 12 चेंडू, 19ची आवश्यकता. राजे संभाजी चौक मित्रमंडळ या संघाला जर जिंकायचा असेल तर 12 चेंडू आणि 19ची आवश्यकता.
11.33च्या सरासरीने आता धावा करायच्या असतील. 9 चेंडूत 17 धावा. यावेळेस मात्र हा चौकार जातो की काय? नक्कीच थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातोय. 3 खेळाडू धावत आहेत परंतु ही रेस चेंडू जिंकेल. माही जाधव गुजर प्रीमियर लीग जळगावचे सुपरस्टार खेळाडू आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. माही जाधव आपलं मनपूर्वक स्वागत. अक्षय पाटीलचे खंदे समर्थक. 103 धावा 1 गडी बाद 7 चेंडू आणि 9ची आवश्यकता. यावेळेस मात्र चेंडू हवेत आणि सरळ हातात. कौशल बाविस्कर यांना परतावा लागेल. दुसरा झटका राजे संभाजी चौक मित्रमंडळ संघाला लागतोय. 103 धावांवर कौशल बाविस्कर यांना परतावा लागेल. आकाश आलेले आहेत. सहा चेंडू 9ची आवश्यकता. घुसून मारण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र बॅकफुटवर जाऊन मोठा फटका. चेंडू सीमा रेषा पार. मिळतोय षटकार आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड जळगाव. 4 चेंडू 3ची आवश्यकता. उत्कृष्ट आणि उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन अक्षय पाटील यांच्याद्वारे. यावेळेस मात्र या षटकाराने विजयावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. 55 धावांची तुफानी खेळी अक्षय पाटील याने आपल्या संघाला एक हाती सामना जिंकून दिलेला आहे. असं वाटत होतं की सामना फसलेला आहे परंतु अक्षय सलामीचे फलंदाज म्हणून मैदानात आले. 29 चेंडूत 55 धावांची झंझावती खेळी केलेली आहे आयटी अक्षयने. आणि राजे संभाजी चौक मित्रमंडळ या संघाने हा सामना जिंकलेला आहे 8 गडी राखून 3 चेंडू शिल्लक ठेवून. उत्कृष्ट आणि उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन अक्षय पाटील आयटी अक्षय. आणि या सामन्याचे सामनावीर ठरलेले आहेत अक्षय पाटील आयटी अक्षय. चला विनंती असेल पुढचा सामना लवकर सुरू करायचा आहे. 12वा खेळाडू पाठवायचा आहे. नंतर कुठलीही तक्रार ऐकली जाणार नाही. शिवस्वराज्य वॉरियर्स वर्सेस शारदा मॅच परिवार. पुढचा सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. प्लेइंग 11 अपडेट करायची आहे.
आणि आपले राखीव खेळाडू पाठवायचे आहेत. आणि हर्षल सुभाष पाटील यांचे क्रिक हिरोज या ऑनलाईन क्रिकेटिंग ॲपवर 2000 रन पूर्ण झालेले आहेत. तर हर्षल पाटील आपलं खूप खूप अभिनंदन.